नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज वाकद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी एक सहज चाय पे चर्चा म्हणून आलेलो आहे। या गावचे प्रथम नागरिक माननीय श्री कौतिक भाऊ चिपटे साहेब यांच्या माध्यमातून बरीच चर्चा झाली। आता पहिले बरेच शब्द वापरले, पुन्हा आता नवीन शब्दामध्ये बोलणार आहे की जेव्हा केव्हा एखाद्या गावात जाऊन त्या चव्हाट्यावर गप्पा मारण्याची जी मजा आहे ती मजा या जगातील कोणत्याच ठिकाणी नाही। ती मजा या जगातील कोणत्याच कट्ट्यावर नाहीये। जी कट्टा गाव कट्टा म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा अस्तित्व असतो। मित्रांनो, बऱ्याच गावात जायला भेटते, बऱ्याच गावात जातोय, स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट आहे आणि 100% पार्टीचं काम करतो, त्यात काही शंका नाही। देशाच्या विविध राज्यात जातो, विविध शहरात जातो, विविध गावात जातो। ते करत असताना आज माझ्या जन्मगावी चिंचोली बाजूला जे वाकद गाव आहे आणि या वाकद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक इच्छुक असतात, एकदम त्यांचं अस्तित्व पणावर लावून काम करत असतात। संसारामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला करायची, ती केल्याशिवाय पर्यायच नाहीये, त्याला पर्याय होऊच शकत नाही। म्हणून प्रत्येक माणसाला आपली लढाई स्वतः लढणं आहे। हे जे लोकप्रतिनिधी आहे ते नावापुरते असतात। आम्ही स्वतः वैयक्तिक आमचे स्वतःचे जबाबदार लोक आहोत आणि आम्हाला आमची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या भागाचा विकास खूप महत्वाचा असतो, आपल्या गावाचा विकास खूप महत्वाचा असतो। आपल्या येणाऱ्या यंग जनरेशनला चांगल्या प्रकारचं न्याय भेटेल या माध्यमातून त्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची असते। स्वतःला तर पाहिजेत, पण येणाऱ्या यंग जनरेशनला देशाच्या विकासासाठी आपण कार्य करत असतो। म्हणून आपल्या भागाचे रोड, आपल्या भागाचे विविध प्रकारचे जे बी आपले राहण्याचे घर वगैरे असतात, शेतीमध्ये जे रस्ते वगैरे असतात किंवा शेत किंवा पाण्याची व्यवस्था किंवा त्यापेक्षा जे बी काही आपल्याला ज्या अडीअडचणी असत्या त्या सोडवण्याचं काम आम्ही आमच्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा या माध्यमातून करत असतो। तर हे करत असताना आमची स्वतःची जबाबदारी आहे। या देशानं आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, या देशानं आम्हाला या देशाचं रहिवासी दिलेला आहे। तर आमची जबाबदारी इनडायरेक्टली देश चालवण्याची। म्हणून हे जे लोकप्रतिनिधी आहे किंवा जे सरकारचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून आपलं काम करून घेण्याची जबाबदारी आमच्या गावाची आमची स्वतःची वैयक्तिक आहे आणि ती पार पाडण्यासाठी झगडे वगैरे नाही, त्यासाठी आम्हाला सनदशीर रीतशीर ज्या विधी आहे त्या विधी पद्धतीनं आम्हाला अर्ज वगैरे करून आम्हाला ते करून घ्यायचं असतं। बरेच लोक काही चुकीच्या मार्गाने मागणी करतात, तिथं मागणी पूर्ण होत नाही। परंतु तुम्हाला जे गरज आहे त्या भागामध्ये ते निवेदन देऊन तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी करून घेऊ शकता। मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा। गाव म्हणलं तर शेतकरी आला, शेतकरी म्हटलं त्यांची विविध मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण जवळपास सगळेजण प्रयत्न करत असतो आणि काही क्षणी होता, काही राहता, पण येणाऱ्या काळामध्ये आपण आशा ठेवतो की ते व्हायला पाहिजेत आणि नक्कीच ते आम्ही आमच्या आशावर सगळं काही जीवन आहे आणि खूप काही बोलण्यासारखं आहे। बोलता मी घंटा बोलत राहिलो तरी मी सुद्धा चर्चा होत राहील। परंतु मित्रांनो, तुम्ही या गावामध्ये आल्यावर जे चांगल्या माझ्या संग चर्चा केली, मी तुमचा खूप खूप आभारी आहे। असंच प्रेम, असंच आनंद, एकमेकांमध्ये जिव्हाळा, आपुलकी ही राहायला पाहिजे आणि चांगला संदेश आम्ही या देशात राहून द्यायला पाहिजे। तो संदेश या वाकद गावातून दिसू लागलेला आहे। गावचे प्रथम नागरिक माननीय श्री कौतिक भाऊ चिपटे साहेब यांच्या या रिस्पॉन्सला मला अतिशय आनंद वाटला आणि खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गाव पातळीवर आमची विकासाची